नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तिन्ही सांजेच्या वेळी म्हणजेच संध्याकाळच्या वेळी या कामांना अवश्य टाळा. कोणती आहेत ती कामे आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. संध्याकाळ म्हणजे सूर्यास्त होतो आणि दिवस संपत असतो. सूर्यास्त आणि दिवस मावळण्याच्या दरम्यानच्या वेळेला तिन्ही सांजा म्हणतात. ही वेळ संध्याकाळी 5 ते 7च्या सुमारास असते. परंतु प्रत्येक शहराच्या वेगवेगळ्या सूर्यास्ताच्या वेळा देखील भिन्न असतील. या कालावधीमध्ये ही कामे करूच नका. तर 5 ते 7 या वेळेला संध्याकाळ असे म्हणतात, कारण प्राचीन काळी गायी संध्याकाळी चरून घरी परतल्या की त्यांच्या पायाची धूळ उडत असे. ते सूर्याची लालसरपणा झाकून टाकते. याला तिन्ही सांजा म्हणतात. तथापि जर आपण आकाशामध्ये डोकावले तर फक्त एक अस्पष्ट क्षितिज दिसते. असे म्हणतात की खालील गोष्टी केल्याने घरामध्ये रोग, दुःख आणि संकटे निर्माण होतात आणि त्याच वेळी देवी लक्ष्मी नाराज होते. नखे, केस आणि दाढी कापणे. मान्यतेनुसार असे म्हटले जाते की रात्री नखे काढू नयेत, केस कापू नयेत आणि दाढी देखील करू नये. या कामांचा नकारात्मक परिणाम होतो आणि कर्ज देखील वाढते. दूध पिणे. रात्रीच्या वेळी दूध पिऊ नये, कारण दुधाचा प्रभाव थंड असतो. यामुळे कफ वाढणे व अन्य आजार उद्भवतात. झाडांना स्पर्श करणे किंवा पाणी देणे. सूर्यास्तानंतर झाडांना स्पर्श करणे, त्यांची पाने तोडणे किंवा त्यांना पाणी देणे योग्य मानले जात नाही. मान्यतेनुसार ते सूर्यास्तानंतर झोपायला जातात. सूर्यास्तानंतर चुकूनही तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये किंवा पाणी घालू नये. सूर्यास्तानंतर अंघोळ. बरेच लोक सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तानंतर दोनदा स्नान करतात. जर तुम्ही सूर्यास्तानंतर स्नान करत असाल तर कपाळावर चंदन लावू नका. रात्री अंघोळ केल्याने थंडीचा प्रकोप वाढतो. कपडे धुणे आणि वाळवणे. सूर्यास्तानंतर कपडे धुणे आणि वाळवणे योग्य मानले जात नाही. यामुळे नकारात्मक ऊर्जा आकाशातून प्रवेश करते. त्यामुळे माणूस आजारी पडतो असे देखील म्हटले जाते. त्यामुळे कपड्यांवर बॅक्टेरियांचे प्रमाणही वाढल्याचे मानले जाते. अन्न उघडे ठेवणे. सूर्यास्तानंतर अन्न किंवा पाणी उघडे ठेवू नये, ते झाकून ठेवावे. मान्यतेनुसार ते उघडे ठेवल्याने त्याचे नकारात्मक गुण वाढतात. अंतिम संस्कार करू नका. गरुड पुराणानुसार सूर्यास्तानंतर अंतिम संस्कार केल्यास मृत झालेल्या व्यक्तीला परलोकात दुःख भोगावे लागते. पुढील जन्मात त्याच्या अवयवांमध्ये दोष असू शकतो. दही किंवा तांदळाचे सेवन. सूर्यास्तानंतर दही खाणे देखील निषिद्ध आहे. दही दान करू नका. दही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्र हा धनाचा दाता मानला जातो. त्याचप्रमाणे सूर्यास्तानंतर तांदूळही खाल्ला जात नाही. जैन धर्मानुसार सूर्यास्तानंतर अन्न घेऊ नये, कारण यामुळे रोग वाढतात. त्याचे इतरही अनेक तोटे आहेत. झाडू किंवा पोछा लावणे. मान्यतेनुसार सूर्यास्तानंतर घर झाडू किंवा साफ करू नये. सूर्यास्तानंतर झाडू लावल्याने धनहानी होते. झोपणे. सूर्यास्तानंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळी झोपणे निषिद्ध मानले जाते. आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. धन आणि आरोग्याचे नुकसान होते. शास्त्रामध्ये पूजेसाठी सूर्यास्ताची वेळ निश्चित करण्यात आली आहे. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा. नमस्कार.